कोणी लिहून दिला तुला निशय? कोणी? हिनी कोणी? का बरं तू का नाही लिहिलं? मी नैनिक्षा लिहायला सांगितलं होतं का? मी कोणाला लिहायला सांगितलं होतं? कोणाला लिहायला सांगितलं होतं मी? पेन्सिल खाली ठेव. हां, कोणाला लिहायला सांगितलं होतं? मग तू नैनिक्षाकडून का लिहून घेतलंस? हां, मला फसवण्यासाठी का? हां, मॅडमला फसवलं तर काय होणार माहिती आहे का? तुम्हाला काहीच येणार नाही मग दुसऱ्यांकडून लिहून घेतलं तर. तुला शिकायचं आहे की नाही? मी काय म्हणते बघ, तुला शाळा शिकायची का नाही शिकायची तेवढं सांग मला पहिलं. मग तू तिच्याकडून लिहून घेशील का? इकडे बघ माझ्याकडे. लिहून घेशील का तिच्याकडून? कोणाकडूनच लिहून घ्यायचं नाही, आपल्याला जसं येतं तसं लिहायचं. आता नैनिक्षा तुला माहिती आहे ना लिहून द्यायचं नसतं. हां, अगं तिने सांगितलं तरी पण तू तिला समजून सांगायचं की निशा तू लिहिलं नाही तर तुला येणारच नाही. तू तिला फक्त सांगायचं कसं लिहायचं ते, पण तू लिहून नाही द्यायचं तिला. तिलाच नाही, कोणालाच नाही लिहून द्यायचं. हां, काय? तिने नाही तुला सांगितलं ना तू लिही असं? ती काय बोलली? तिने डायरेक्ट लिहून दिलं तुला. ती बोललीच नाही का तू लिही असं? ठीक आहे, मग आता लिहिशील तू? जा बरं आता लिहून आण मस्त तुझ्या मनाने. चुकलं तरी चालेल पण तूच लिहायचं. नाही निशा इकडे सॉरी बोल. परत असं कोणालाच लिहून द्यायचं. समजावून सांगायचं कसं लिहायचं ते, पण लिहून द्यायचं नाही. जा तुझा अभ्यास करत बस. काय आणलं वैष्णवीने? तू पण लिहिलं का?